हिंसाचार समुपदेशन व मार्गदर्शन या वेबिनारमध्ये सर्व सहभागी सभासदांचं मी स्वागत करतो. आजचे दोन मार्गदर्शक आहेत. एक प्रसिद्ध विवाह समुपदेशक स्मिता जोशी व प्रसिद्ध लैंगिक समुपदेशक आणि स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर सागर पाठक या दोघांचाही मी सकाळ सोशल फाउंडेशनच्या वतीनं स्वागत करतो. सकाळ 1932 पासून सामाजिक बांधिलकी जोपासत आलेला आहे आणि सामाजिक बांधिलकी जोपासत असलेलं हे एकमेव वृत्तपत्र आहे, प्रादेशिक वृत्तपत्र. आतापर्यंत या 5 महिन्यांमध्ये सकाळ सोबत बोलूया या हेल्पलाईनवर 4,500हून अधिक लोकांनी संपर्क साधलेला आहे. त्यांना विविध जे मानसिक स्वास्थ्याच्या ज्या समस्या होत्या, नैराश्य होतं, त्याच्यानंतर चिंता, काळजी, ह्या ज्या एकटेपणा ज्या गोष्टी होत्या, या सर्व समस्यांवर त्यांनी समुपदेशकांचे मार्गदर्शन घेतलेलं आहे. तर या सकाळ सोबत बोलूया हेल्पलाईनचा पुढचा भाग म्हणजे वी आर इन दिस टुगेदर उपक्रमाच्या अनुषंगाने घरगुती हिंसाचार समुपदेशन व मार्गदर्शन सत्र सुरू करण्यात आलं. आज प्रसिद्ध विवाह समुपदेशक स्मिता जोशी व प्रसिद्ध लैंगिक समुपदेशक तज्ञ डॉक्टर सागर पाठक यांचा मार्गदर्शन पर मोफत झूम वेबिनार आपण आयोजित केलेला आहे. घरगुती हिंसा म्हणजे नेमकं काय? नमस्कार सर्वांना. पहिल्यांदा की जे या वेबिनारमध्ये जॉईन झालेले आहेत आणि ज्यांना या विषयाबद्दल अधिक काही जाणून घेण्याची उत्सुकता आहे. कौटुंबिक हिंसाचार हा शब्द खूप वेळेला ऐकलेला आहे. कौटुंबिक हिंसाचार म्हणजे काय, तर कौटुंबिक नातेसंबंधांमध्ये ज्या वेळेला काही हिंसाचार होतो तेव्हा त्याला कौटुंबिक हिंसाचार असं म्हटलं जातं. तर 26 ऑक्टोबर 2006 पासून हा कौटुंबिक हिंसाचार कायदा हा लागू करण्यात आलेला आहे आणि कौटुंबिक नातेसंबंधातील व्यक्तीने घरात जर एखादी हिंसा केली तर त्याच्या विरुद्ध दाद मागण्यासाठी जो कायदा अस्तित्वात आलेला आहे तो कौटुंबिक हिंसाचार कायदा आहे. आता कौटुंबिक हिंसाचार याच्यामधला आपल्याला जर विविध पैलू जाणून घ्यायचे असतील तर यापूर्वी सुद्धा भरपूर कायदे होते, परंतु एखाद्या फौजदारी कायद्यामध्ये समजा जर एखाद्या स्त्रीवर काही अन्याय होत असेल, घरामध्ये काही अत्याचार होत असेल आणि तिनं जर काही दाद मागायला गेली न्यायालयामध्ये तर तिला खूप सारे पुरावे दाखल करायला लागायचे आणि ह्या सगळ्या पुराव्याच्या आधारावर मग न्यायालय या सर्वांचा अभ्यास करून मग त्या पीडित महिलेला जो काही अन्याय झालेला आहे त्याच्या विरुद्ध म्हणजे ज्यांनी कोणी अन्याय केलेला आहे त्याला काही शिक्षा देण्यासाठी कार्यवाही केली जायची. परंतु फक्त स्त्रीला, त्या पीडित स्त्रीच्या विरुद्ध म्हणजे ज्यांनी कोणी हिंसा केलेली आहे तर त्याला शिक्षा देणं हा एकच उपाय नाहीये. तर तिला संरक्षण देणं, त्या हिंसेपासून तिला संरक्षण देणं आणि तिला तिच्या पायावर उभं करण्यासाठी किंवा तिला आर्थिक पाठबळ काही देण्यासाठी काही मदत करणं, या दृष्टीने एकंदरीत या सर्व गोष्टींचा विचार करून मग हा कौटुंबिक हिंसाचार कायदा अस्तित्वात आला की ज्याला खूप काही पुराव्यांची गरज नाहीये, पण कुटुंबामधली जी काही हिंसा आहे तर त्याच्या विरुद्ध तिला दाद मागता यायला पाहिजे. खूप वेळेला असं होतं की घरातल्या नात्यांच्या विरुद्ध की कुणाकडे दाद मागायची. आता फक्त पती पत्नी असं नाहीये याच्यामध्ये, तर कोणतीही पीडित महिला की ज्या महिलेला घरामध्ये समजा की एखाद्या व्यक्तीला, एखाद्या वडिलांनी जर त्या मुलीला सांगितलं की तुला याच व्यक्तीशी लग्न करायचं आहे आणि तिला खरं तर त्या मुलाशी लग्न करायचं नाहीये, पण घरामधनं खूप दबाव आणला जातोय, तर ती पण कौटुंबिक हिंसा या सदरामध्ये मोडते. त्याचबरोबर समजा एखाद्या स्त्रीला की नवरा सांभाळत नाही आणि म्हणून ती माहेरी आलेली आहे, पण माहेरी आल्यानंतर सुद्धा जर तिला तिच्या भावाकडनं किंवा इतर घरातल्या लोकांकडनं तिचा छळ होतोय माहेरी सुद्धा, तर त्याच्या विरुद्ध सुद्धा ती दाद मागू शकते. जेव्हा ती सासरी असेल तेव्हा जर सासरच्या लोकांकडनं तिला जर कुठल्या मारहाण केली जात असेल किंवा सतत काहीतरी टोमणे मारून बोललं जात असेल, काही हिंसा तिच्या म्हणजे शारीरिक मारहाण असं काही होत असेल तर याच्या विरुद्ध सुद्धा ती दाद मागू शकते. म्हणून हा कौटुंबिक हिंसाचार कायदा हा 2006 साली अस्तित्वात आला आणि त्याच्यानंतर मग विविध त्याच्यामध्ये सुधारणा होत गेल्या. एक प्रोटेक्शन ऑफिसरची नेमणूक करण्यात आली की ज्याच्यामुळं त्या स्त्रीला संरक्षण मिळेल. मॅडम, कौटुंबिक हिंसाचार कायदा जो आहे तो काळानुसार आणि परिस्थितीनुसार त्या कायद्यात बदल झालेला आहे.
तर त्या विषयी तुम्ही काही सांगाल का? हा, आता बदल म्हणजे आता तो 2006 आलेला आहे, पण कौटुंबिक हिंसा याच्यामध्ये कसे बदल होत जात आहेत ते बघा. आता एक तर शारीरिक हिंसा असं आपण म्हणू, मानसिक हिंसा, आर्थिक आणि लैंगिक हिंसा. आता लैंगिक हिंसेबद्दल आपल्याला डॉक्टर पाठक आपल्याशी बोलणारच आहेत. परंतु शारीरिक हिंसेमध्ये काय होतं की समजा घरामध्ये तिला मारहाण झाली, तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, चटका दिला किंवा थप्पड मारली, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या शारीरिक हिंसेमध्ये येतात. त्याचबरोबर मानसिक ह्याच्यामध्ये की एखाद्या स्त्रीला जर मूल होत नाहीये आणि म्हणून मग तिला घरामध्ये सतत त्रास दिला जातोय, की तिला वेगवेगळ्या पद्धतीनं तिच्यावर काहीतरी बोललं जातंय, टोमणे मारले जात आहेत सतत. आता एक केस माझ्याकडे अशी होती की तिची सासू जी आहे तर तिला ती सतत बोलायची, का तर त्यांच्या घरामध्ये एक वेल लावलेला होता आणि त्या वेलेला काही फुलं येत नव्हती आणि सतत मग ती काय करायची की ही वांजुटी वेल कशाला पाहिजे आपल्या घरामध्ये, असं सतत ती बोलत राहायची. आणि मग त्या सुनेला कळायचं की अरे हा आपल्याला टोमणं आहे प्रत्येक वेळेला. आता ते मूल होत नाही याच्यात तिचा काही दोष नव्हता खरं तर, परंतु की सतत तिला या सगळ्या टोमण्यांनी तिला त्रास व्हायचा. ही सुद्धा एक कौटुंबिक हिंसाच झालेली आहे. त्याचबरोबर आर्थिक हिंसेमध्ये काय येतं की समजा घरामध्ये की तिला घर खर्चाला पैसेच देत नाही, मग काय, मी सगळा किराणा मला आणून देतोय ना, मी भाजीपाला आणून देतो ना, मग हिला कशाला लागतात पैसे. मग तिच्या हातामध्ये एकही पैसा ठेवायचा नाही. कधीतरी इमर्जन्सीला तिला पण हातामध्ये पैसे लागतात, तिलाही असं काही वाटतं आपल्यासाठी किंवा आपल्या मुलांसाठी काहीतरी खरेदी करावं, तर अशा वेळेस जर नवरा किंवा घरातले लोक तिला काही पैसेच देत नसतील तर ती एक प्रकारची आर्थिक हिंसा झाली. किंवा एखादी स्त्री ही नोकरी करणारी असेल, पण नोकरी करणाऱ्या स्त्रीचा पगार सुद्धा सगळं जर घरच्यांनी काढून घेतला आणि तिच्या हातात काही ठेवलंच नाही, तर ती पण एक आर्थिक हिंसा झाली. किंवा माहेरी तुझ्या एवढं काय म्हणजे उत्पन्न तिचं आहे किंवा प्रॉपर्टी आहे, तर त्या प्रॉपर्टीमध्ये तू हक्क माग, तो तुझा हक्क आहे आणि तो तू मागून घेतलाच पाहिजेस. याच्यासाठी छळणूक, हुंड्यासाठी छळणूक ही आर्थिक प्रकारची छळणूक होते. या सगळ्यांमध्ये जरी या कायद्यांमध्ये बसवलं गेलं तरी सुद्धा आता एक क्रूरता किंवा आर्थिक हिंसा याच्यामध्ये सुद्धा खूप वेगवेगळे बदल होत चाललेले आहेत. आता एखाद्या स्त्रीला हिंसा ही कशाबद्दल वाटेल, आता तुम्ही सगळ्यांनी थप्पड हा सिनेमा पाहिला असेल, की त्यांनी रागाच्या भरात एक थप्पड तिला मारली, मग तिला हिंसा वाटायला लागली की ही माझा शारीरिक हिंसा आहे आणि त्याच्या विरुद्ध मला दाद मागली पाहिजे आणि मी त्याच्याजवळ राहणार नाही. या पद्धतीने जे काही पुढची कार्यवाही त्या सिनेमामध्ये दाखवलेली आहे, तर त्याच पद्धतीने एखादी जी स्त्री आहे तर ती समजा झोपडपट्टीमध्ये राहणारी किंवा कमी शिकलेली असेल, रोज नवरा येतोय आणि दारू पिऊन तिला मारहाण करतोय, तर ती तिची हिंसाच होते. पण एखादा सुशिक्षित की जो व्यवस्थित शिकलेला आहे, पण ती पण शिकलेली आहे आणि त्यांनी जर तिला थप्पड मारली तर ती सुद्धा तिची हिंसाच होते. त्याच्यामुळं ही शारीरिक हिंसा जी आहे ती कुठल्या याच्यामध्ये बसवायची हे त्या त्या परिस्थितीवर अवलंबून असतं. आणि त्याच्याचमुळे की कायद्याचा अभ्यास करणाऱ्याला सुद्धा की फक्त एक घटना ती बघून चालत नाही, तर त्याचं सगळं बॅकग्राऊंड बघावं लागतं. आणि म्हणून कौटुंबिक हिंसाचार कायदा जेव्हा अस्तित्वात आला तेव्हा त्याच्यासोबतच की समुपदेशन हे आलेलं आहे, की एखाद्या स्त्रीनं जर कौटुंबिक हिंसा माझ्या विरुद्ध झालेली आहे म्हणून न्यायालयामध्ये अपील म्हणजे दाद मागितलेली आहे, तर त्यावेळेला की एकदम ही सगळी कार्यवाही न होता की काहीतरी समजुतीचा मार्ग काढला जावा आणि ते कुटुंब टिकलं जावं यासाठी प्रयत्न केले जातात. आणि म्हणून मग प्रोटेक्शन ऑफिसर आहेत किंवा काही विविध संस्था आहेत, सेवाभावी संस्थांकडे हे पाठवलं जातं प्रकरण आणि तिथले समुपदेशक हे समुपदेशनाने ते मिटतंय का प्रकरण हे बघितलं जातं किंवा तिला इतर काही सेवा पुरवायच्या असतील तर त्या दृष्टीने मदत केली जाते. म्हणजे जशा जशा केसेस येत गेल्या आणि जसं जसं स्त्रीवर हा अन्याय होतोय तर त्याच्यातनं काय काय केलं पाहिजे त्या त्या पद्धतीनं हळूहळू ही सुधारणा होती आहे आणि अजूनही त्याच्यामध्ये सुधारणा होणं अपेक्षित आहे. कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा दुरुपयोग होताना दिसतो का याविषयी? खरं तर कोणताही कायदा आहे ना, त्याच्यामध्ये कायदा आहे आणि कायद्याबरोबर बऱ्याचशा पळवाटा आणि त्याचा दुरुपयोग हे सगळ्याच कायद्यांमध्ये झालेला आहे. आपण असं म्हणू शकत नाही की फक्त याच कायद्यामध्ये झालेला आहे. परंतु की खरंच ज्या स्त्रीला मदत मिळायला पाहिजे तर ती मदत मिळतीच आहे असं नाहीये. तर खरोखर जिच्यावर हिंसा झालेली आहे किंवा जिच्यावर अत्याचार झालेला आहे ती तिथपर्यंत पोहोचूच शकत नाही, कारण ह्या कायद्याची तिथपर्यंत तिला माहिती मिळालेली नाहीये. अजूनही याच्याबद्दल जागृती करणं, अवेअरनेस करणं हे खूप महत्वाचं आहे.
तर हे तिला माहिती नाहीये की तिथपर्यंत कसं जायचं, कसं पोहोचायचं. पण ज्या काही शिकलेल्या स्त्रिया आहेत की ज्यांना थोडंसं कायद्याची जाण आहे, पूर्ण कायद्याची जाण नाहीये, पण आपण जे म्हणतो की अर्धा हळकुंडाने पिवळे झालेले, तर असं की मला याच्या विरुद्ध दाद मागता येते असं समजून जर एखाद्या स्त्रीनं की कारण नसताना उगीच जर दाखल केलेलं आहे, म्हणजे आता फक्त असं कारण आहे की तिला आपल्या सासू सासऱ्यांबरोबर राहायचं नाहीये आणि तिला स्वतंत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहायचं आहे, मला एकत्र कुटुंबामध्ये राहायचं नाहीये असं तिचं म्हणणं आहे आणि नवरा काही केल्या ऐकायला तयार नाही. म्हणून काहीतरी कारण काढून ती स्त्रीने जर न्यायालयामध्ये केस दाखल केली आणि माझ्यावर असा असा अत्याचार होतो आहे असं जर तिनं हे केलं, तर अर्थात अशा प्रकारच्या केसेस जेव्हा न्यायालयामध्ये येतात तेव्हा न्यायालय नक्कीच सर्व गोष्टींची काळजी घेतात. फक्त स्त्रीनं दाखल केलेला आहे म्हणून तिला तो न्याय मिळालाच पाहिजे असं नाहीये. तर या प्रत्येक गोष्टीची शहानिशा केली जाते न्यायालयामध्ये सुद्धा. आणि खरोखर ज्याच्यावर अन्याय झालेला आहे तर त्याला हे सर्व त्याचा फायदा व्हायला पाहिजे या दृष्टीने प्रयत्न केले जातात. की कोणतीही चूक नसताना एखाद्याच्या विरुद्ध जर उगाचच दाखल केलेलं आहे तर असं काही त्याला त्याच्यासाठी शिक्षा मिळते असं नाहीये. परंतु या कायद्यामध्ये जे काही लिहिलंय की स्त्रीला सन्मानपूर्वक वागणूक मिळाली पाहिजे. की आपल्या घटनेमध्ये बघा की कलम 14 मध्ये की भेदभाव नको आहे, स्त्री पुरुष याच्यामध्ये भेदभाव नको, की स्त्रीला पुरुषाला जे काही रोजगार मिळतो तसाच स्त्रीला पण मिळाला पाहिजे किंवा स्त्री पुरुष समानता पाहिजे, हे घटनेच्या 15व्या कलमामध्ये लिहिलेलं आहे. 21व्या कलमामध्ये जीवित आणि स्वातंत्र्याचे संरक्षण मिळालं पाहिजे हे दिलेलं आहे. तर हे सर्व साध्य होतंय का, स्त्रीला सन्मानपूर्वक वागणूक मिळाली जाती आहे का, हे बघितलं जातं. पण ज्या वेळेला की स्त्री ही विनाकारण एखाद्या पुरुषांवर अत्याचार झाला म्हणून केस दाखल करत असेल तर ती केसमध्ये तिला तो फायदा मिळतोच असं नाहीये. कारण या सर्व परिस्थितीचा विचार कायदेशीर याच्यामध्ये नक्कीच केला जातो. एक मला प्रश्न तुम्हाला विचारावासा वाटतो हा, की बोला. कायदा वगैरे सगळं ठीक आहे, पण जेव्हा एखादी महिला या कौटुंबिक हिंसाचार कायद्याखाली केस दाखल करते त्यावेळेला तिला संरक्षण कुठल्या प्रकारे कोर्ट किंवा पोलीस देतात किंवा देऊ शकतात? आता याच्यामध्ये पहा की समजा एखाद्या महिलेला मारहाण झालेली आहे तर पहिलं तिला की वैद्यकीय सुविधा पुरवायला पाहिजे. तर ही वैद्यकीय सुविधा आधी तिला पुरवली जाते. समजा त्या स्त्रीला की आता राहायला जागा नाहीये कुठे आणि घरात नवराही सांभाळत नाही, मला माझ्या आई वडिलांकडे पण जायचं नाही कारण तिथेही व्यवस्थित वागणूक मिळेल असं माहिती नाहीये, तर त्या स्त्रीला निवासाची व्यवस्था केली पाहिजे. तर ती निवासाची व्यवस्था पण केली जाते. तर या पद्धतीनं की तिला समजा काही मोफत कायदा सल्ला द्यायचा असेल तर एखादा वकील तिला नेमणूक करून देणं, तर ही पण सुविधा याच्यामध्ये संरक्षण अधिकाऱ्यांमार्फत या सर्व सुविधा तिला पुरवल्या जातात. त्याचबरोबर ती दाद कोणती मागू शकते की समजा एखादा नवरा असा आहे की तो खूप दारू पितो आहे आणि स्वतःची प्रॉपर्टी त्यांनी विकायला काढलेली आहे, तर अशा वेळेला की त्याला प्रतिबंध करणं किंवा तो आपल्या बायकोला सांभाळतच नाहीये आणि ती माहेरी आहे आणि हा की आता तिला काही पोरगी द्यायला लागू नये म्हणून स्वतःची प्रॉपर्टी दुसऱ्याच्या नावावर करतोय किंवा विकून टाकतो आहे, तर अशा वेळेला त्याला प्रतिबंध करणं किंवा घरात येऊन तो खूप मारहाण करतोय म्हणून त्यांनी घरात यायला त्याला प्रतिबंध करणं. तर अशा प्रकारचे वेगवेगळे संरक्षण ती मागू शकते. ती स्वतःसाठी स्वतःच्या निवासाचा हक्क मागू शकते, स्वतःचं स्त्रीधन जे आहे जे की नवरा देत नसेल समजा तर ते मागण्यासाठी पण ती न्यायालयामध्ये दाद मागू शकते. तर या सर्व गोष्टींसाठी न्यायालय तिला मदत करत असतं. किंवा मुलांचा ताबा त्यांनी जबरदस्तीने घेऊन ठेवलेला आहे की तिला माहेरी पाठवून दिलं पण मूल द्यायलाच तयार नाहीये तिला, तर अशा वेळेला त्या मुलाची कस्टडी पाहिजे किंवा मुलाचा उदरनिर्वाह करण्यासाठी स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी तिला काही आर्थिक मदत हवी आहे, तर अशा वेळेला ही सर्व दाद ती न्यायालयामध्ये मागू शकते आणि ही लवकरात लवकर कशी मिळेल या दृष्टीने या कायद्याअंतर्गत मदत केली जाते. समजा असं झालं की डोमेस्टिक व्हायलन्स खाली त्यांनी केस दाखल केली आणि नंतर काही दिवसांनी त्या दोघांमध्ये समेट घडला काउन्सिलिंगमुळे याच्यामुळे आणि त्यांना परत एकत्र यायचंय, तर मग अशा वेळेला ही केस चालूच राहते का, ती मागे घ्यायचं काही प्रयोजन आहे का, त्याचे जे कॉन्सिक्वेन्सेस असतील ते भोगायलाच लागतात? न्यायालयामध्ये अशी सुविधा आहे की समजा जर का दोघांनी कोणत्याही स्टेजला असं जर ठरवलं की दोघांना एकत्र यायचं आहे, बऱ्याच वेळेला रागाच्या भरात केस दाखल केली जाते, कुणीतरी मिसगाईड केलेलं असतं म्हणून केस दाखल केली जाते, तर अशा वेळेला ती केस प्रलंबित ठेवून त्या दोघांनी एकत्र राहायला जावं अशी सुविधा न्यायालयाकडे असते.
आणि मग त्या दोघांनाही एकत्र राहायला पाठवलं जातं. काही दिवस बघितलं जातं फॉलोअपसाठी केस ठेवून की त्यांचं व्यवस्थित चाललंय का. तर या दृष्टीने सुद्धा न्यायालयाकडनं प्रयत्न केले जातात. जर म्हणजे कुठल्याही न्यायालयामध्ये मेडिएशन किंवा मध्यस्थीमार्फत ही केस मिटवण्यासाठीही प्रयत्न केले जातात किंवा सेवाभावी संस्थांचे जे समुपदेशक असतात त्यांच्या मार्फतही प्रयत्न केले जातात. म्हणजे सर्वात काय आहे की कुटुंब टिकलं पाहिजे. तर कुटुंब टिकवण्यासाठी जे प्रयत्न आहेत तर ते प्रयत्न सुद्धा या कायद्याअंतर्गत नक्कीच केले जातात. मला जे थोडस समजतं कायद्यातलं त्यानुसार की बाकीचे क्रिमिनल कायदे असतील, सिव्हिल कायदे असतील, हे त्या दोघांमधलं वाद बंद करणं किंवा त्यांचं तोडणं या दृष्टीने विचार करतात. पण कौटुंबिक कायदा जेव्हा येतो तेव्हा तो त्या दोघांमध्ये समेट कसा घडेल याच्यावरती जास्त भर देतो असं वाटतं. तो कौटुंबिक न्यायालयाचा कायदा असू देत किंवा कौटुंबिक हिंसाचार कायदा असू देत, तर याच्यामध्ये कधीही की कुटुंबासाठी आधी प्रयत्न केले जातात. आणि मेन म्हणजे जे स्त्रीवर अन्याय झालेला आहे तर तिला सन्मानपूर्वक वागणूक कुटुंबामध्ये मिळायला पाहिजे यासाठी अधिकाधिक प्रयत्न हा कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत केला जातो. आता मला असं वाटतं की लैंगिक हिंसा ही खूप त्याच्यामध्ये जास्त आहे. म्हणजे की पती पत्नीचं जर बेडवर टिकलं तर पूर्ण त्यांचं आयुष्य चांगलं असं म्हटलं जातं. तर ही लैंगिक हिंसा पण खूप होते. तर ज्या वेळेला पती पत्नीमध्ये दुसऱ्या कुठल्या कारणांमुळे वाद होतात तेव्हा त्यांच्या लैंगिक जीवनावर परिणाम होतो का सर, ते तुम्ही सांगा. नाही, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला एक लक्षात घ्यायला पाहिजे की आपण जे लग्न म्हणतो हे लग्न करतो का, याचा जर का आपण विचार केला तर सगळ्यात प्रथम म्हणजे की आपण लग्न करतोच हे आपल्या दोघांमधल्या स्त्री आणि पुरुषातल्या शारीरिक संबंधांना सामाजिक मान्यता देण्यासाठी. ही सामाजिक मान्यता जी आहे ती जर सामाजिक मान्यता मिळायची असेल तर म्हणून आपण लग्न हे करतो. म्हणजे लग्नाचे जे काय विधी आपण करतो, मग सप्तपदी असेल, इतर कुठल्या धर्माप्रमाणे असेल, त्याचा अर्थ काय की दोघांनी, स्त्रीनी आणि पुरुषांनी दोघांनी एकमेकांबरोबर शारीरिक संबंध करायला परवानगी दिलेली आहे किंवा मान्यता दिलेली आहे. हे माझ्या मते लग्नाचं मूळ किंवा पाया आहे. हा पाया जर का बिघडला म्हणजे त्या दोघांमध्ये जर का लैंगिक विसंवाद निर्माण झाला तर नक्कीच त्याच्याने अनेक अडचणी निर्माण होतात आणि एस्पेशली हिंसा ही या ह्याच्यामध्ये येते. आता लैंगिक संबंध म्हणलं की सगळ्यात प्रथम म्हणजे आपण न बोलणं हेच आपलं ध्येय असतं. म्हणजे लैंगिकतेविषयी नॉर्मली पण आपण बोलत नाही. तर विचार करा, लैंगिक हिंसेबद्दल एकमेकांशी बोलणं म्हणजे तर फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे मॅडम तुम्हालाही माहिती आहे की जेव्हा केव्हा डायव्होर्ससाठी किंवा या कौटुंबिक हिंसाचार कायद्याखाली केसेस दाखल होतात तेव्हा बऱ्याच वेळेला शारीरिक हिंसा, मग ती मारहाण असेल, मानसिक हिंसा की मला अडचणी निर्माण करतो, मला मानसिक त्रास देतो, आर्थिक हिंसा असेल, याबद्दल अगदी मनमोकळेपणाने बोललं जातं, लिहिलं जातं, कायद्यामध्ये दाखवलं जातं. परंतु लैंगिक हिंसेबद्दल जरी ती घडत असली तरीही दोघांकडून तेरी भी चूप मेरी भी चूप असं एक गोष्ट केली जाते. आणि लैंगिक अत्याचार जो आहे तर ती सहन करत राहते कारण तिला याबाबत आपल्या सासू सासऱ्यांशी बोलता येत नाही, आई वडिलांशी बोलता येत नाही, कोणाशीच बोलता येत नाही आणि हे सांगायचं कोणाला हा प्रश्न तिला खूप पडलेला असतो. कारण लैंगिकता हा विषयच इतका विचित्र आहे आणि तो विचित्र आपण केलेला आहे. म्हणजे विषय विचित्र नाहीये, आपण केलेला आहे की जेणेकरून आपण स्वतःच्या लैंगिकतेविषयी म्हणजे नॉर्मल जरी सगळं असेल तरीही बोलत नाही, उघडपणे बोलत नाही. त्याविषयी कोणाशी बोलायचं हेही आपल्याला माहित नसतं. म्हणजे लग्न करताना लग्नामध्ये कपडे कुठले घालायचे, कोणाला बोलवायचं, आहेर काय करायचा, कार्यालय कुठलं, अगदी हनीमूनला कुठे जायचं हे पण सांगितलं जातं. पण हनीमूनला गेल्यावर काय करायचं हे कोणीच सांगत नाही किंवा त्याबद्दल चर्चाच करत नाही. मग विचार करा, जर का अशा नात्यामध्ये लैंगिक हिंसा निर्माण झाली तर त्याविषयी बोलणं तर फारच अवघड गोष्ट आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला स्वतःशी हे मान्य केलं जात नाही की अरे माझा पार्टनर माझ्यावर हिंसा करतोय. आणि ह्याच्यामध्ये मॅडम पार्टनर हा शब्द मी मुद्दामून निवडलाय की लैंगिक हिंसा ही फक्त स्त्रीवर होते असं नाही, फक्त पुरुषावर होते असं नाही, तर दोघांवरतीही ही हिंसा होऊ शकते. त्यामुळे माझ्या मते पार्टनर हा शब्द जो
एक न्यूट्रल, जेंडर न्यूट्रल आपण म्हणूयात, हा शब्द आहे, तर तो माझ्या मते जास्त योग्य आहे. कारण जसं स्त्रियांना याबद्दल बोलायला कोणी नसतं, तसंच पुरुषांना याबद्दल बोलायला कोणी नसतं. आणि त्यामुळे कोर्टामध्ये जे काय कौटुंबिक हिंसाचाराच्या केसेस येतात, त्याच्यामध्ये अगदी नगण्य केसेसमध्ये लैंगिक हिंसा याविषयी बोललं जातं. आणि सध्या ह्याच विषयावरती माझ्या मते बराच उहापोह चाललेला आहे. आपण सगळ्यांनी ऐकलं असेल मरायटल रेप किंवा लग्नातील बलात्कार याविषयी खूप चर्चा सध्या घडती आहे. सर माझ्याकडची एक केस सांगते तुम्हाला की एक जण होता, तर म्हणजे ती बायको त्याची सांगायची की मला नको असताना नेहमी त्याला जेव्हा हवं तेव्हा मला या सगळ्या गोष्टी करायला लागतात त्याच्याबरोबर, म्हणून मग तू असं का करतोस, तिची पण इच्छा विचारात घे, असं मी ज्या वेळेला समुपदेशनामध्ये त्याला सांगत होते तेव्हा तो म्हणाला की बायको म्हणजे टोपल्यातली भाकर असते, पाहिजे तेव्हा मोडून खाल्ली, त्याच्यामुळे तो माझा हक्कच आहे या दृष्टीने तो बोलायचा की नाही नाही असं कसं, ती बायको आहे माझी, मी कुठं जाणार माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करायला, अरे पण तिची काही इच्छा आहे की नाही याचा काही विचार तू करतोस की नाही. तर हे मात्र स्त्रीची काही इच्छा नसतेच असं अजूनही खूप ठिकाणी बघितलं जातं की ही लैंगिक इच्छा जी आहे ती पुरुषांचीच असते. फक्त स्त्रीनं याच्याबद्दल ब्रश शब्दही बोलू नये, म्हणजे तिच्यावर होणारा अन्याय तो दूरच राहिला, पण तिला जर काही अपेक्षित असेल किंवा तिला काही गोष्टी हव्या असतील तर तिनं या कधी गोष्टी मागायच्या नाही. तर असाही ट्रेंड अजूनही आहे. सर तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? याच्यामध्ये मॅडम एक जो गृहीत धरलेली गोष्ट आहे ती म्हणजे काय, की आपण लग्न केलं म्हणजे आपण शारीरिक संबंध ठेवायला मान्यता दिली आणि ती मान्यता आयुष्यभरासाठी दिली, प्रत्येक वेळेसाठी दिली असं गृहीत धरलं जातं. ही सगळ्यात मोठी चूक आहे. लग्न करताना आपण फक्त एकमेकांबरोबर संबंध ठेवायला मान्यता देतो, परंतु दरवेळेला जेव्हा आपण लैंगिक दृष्ट्या आपल्या पार्टनरच्या जवळ जाणार आहे त्यावेळेला त्याची मान्यता घेणं दरवेळेला गरजेचं आहे. ही मान्यता ब्लँकेट नाहीये की आयुष्यभरासाठी दिली आणि आता तू कधीही माझ्याशी संबंध ठेव किंवा कधीही मला तुझ्या मर्जीने माझ्याशी शारीरिक संबंध ठेव, ही अशी मान्यता नाहीये. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं हीच गोष्ट आहे की ही मान्यता सर्वकष नाही, ही आयुष्यभरासाठी नाही, तर दरवेळेला जेव्हा आपण आपल्या पार्टनरच्या जवळ जातोय त्यावेळेला आपल्या पार्टनरची मान्यता घेणं गरजेचं आहे. आणि हे जर नसेल तर नक्कीच ती लैंगिक हिंसा ठरते. कारण प्रत्येकाची मानसिकता दरवेळेला वेगळी वेगळी आहे. केवळ लग्नाच्या वेळेला दिलेली मान्यता ही 10 वर्षांनी तशीच राहील असं नाहीये. कारण माणूस बदलतो, वेळ बदलतो, काळ बदलतो, मानसिकता बदलते, परिस्थिती बदलते. म्हणजे एक साधं तुम्हाला मी उदाहरण देतो. आता सध्या माझ्याकडे केस चालली आहे की ज्याच्यामध्ये त्या दोघांचं 3 वर्ष लग्न झालेलं आहे, त्यांना आता एक मूल झालेलं आहे. आता मुलगा जो आहे तो साधारणतः एक 9-10 महिन्याचा झालाय. नवऱ्याची तक्रार अशी आहे की आता तिची जेव्हा प्रेग्नन्सी होती तेव्हा ते 9-10 महिने मी काही संबंध ठेवले नाही, आता मूल 9-10 महिन्याचं झालंय तरीही ती मला अंगाला हात लावून देत नाही आणि त्याच्यामुळे आता मी जबरदस्ती करणार कारण माझा तो हक्क आहे. त्या महिलेची तक्रार अशी आहे की नाही मला अजून इच्छा नाही होते, ते मूल आमच्या बरोबर झोपतं आणि मला खूप भीती वाटते की त्याला काहीतरी जागं होईल किंवा मला ऑकवर्ड फील होतंय, म्हणून मला नाहीच संबंध ठेवायचे या क्षणी. माझी इच्छा आहे पण या परिस्थितीत मला ठेवायची नाही. तर ह्या दोघांनी जर का चर्चा केली म्हणजे अडचण कोणाकडेच नाहीये, त्या महिलेचीही अडचण नाही किंवा त्या पुरुषाचीही अडचण नाहीये, पण त्या दोघांची जी चर्चा आहे ना ही चर्चा होणं फार महत्वाचं आहे. म्हणून आपण परत पहिल्या मुद्द्यावर येतो की लैंगिकतेविषयी आपण बोलणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. बरोबर बरोबर आहे. आणि अशा ज्या वेळेला केसेस येतात की या गोष्टींमुळे दोघांमध्ये वाद होतात, तिथे मग समुपदेशन हे खूप गरजेचं असतं की काही जे काही मनामध्ये संकल्पना असतात आणि पूर्वग्रह दूषित असतात तर हे सगळं काढून टाकण्यासाठी जेव्हा समुपदेशक प्रयत्न करतात की दोघांचीही बाजू समजून घेऊन की मग ती असं का म्हणती आहे हे त्याला समजून सांगणं. कदाचित काय होतं की नवऱ्याने खूप गोष्टी समजून सांगितल्या तरी बायकोला ते पटतच असं नाही, किंवा बायकोनी काही समजून सांगितलं तर ते नवऱ्याला पटतच असं नाही. तर अशा वेळेला कोणीतरी थर्ड पर्सन तिथे हवा असतो
की जे दोन्ही बाजू एकमेकांना व्यवस्थित समजून सांगेल. आणि मग समुपदेशनाच्या माध्यमातून आपल्याला या दोघांना त्यांच्यातल्या जे काही अडचणी आहेत तर त्या दूर करण्यासाठी आपल्याला नक्कीच मदत करता येते. पूर्वी विवाहपूर्व आणि विवाहानंतर समुपदेशनाची आत्ताच्या काळात गरज आहे का? आणि हे जर कंपल्शन केलं तर त्याचा कितपत लोक फायदा घेतील, त्याविषयी काय बोलाल? हो, बरोबर आहे. विवाहपूर्व समुपदेशन हे याच्यासाठी खूपच गरजेचं आहे. आता बघा की आपण ज्या वेळेला एखादी गाडी वगैरे चालवायला जातो तर गाडी चालवायची असेल तर आपल्याला लायसन लागतं आणि त्याचे सगळे नियम आपल्याला माहिती करून घ्यावे लागतात तर आपल्याला लायसन मिळतं गाडी चालवण्यासाठी. तर तसंच लग्नाच्या बाबतीत व्हायला पाहिजे असं मलाही वाटतं. कारण काय, लग्न झाल्यानंतर की एकमेकांशी कसं वागायचं, एकमेकांशी कसं बोलायचं, लग्न म्हणजे नक्की काय, कशासाठी आपण लग्न करतो आहे, या सगळ्या गोष्टी एकमेकांना समजून घेणं खूप गरजेचं असतं. बघा की साने गुरुजींचं उदाहरण आहे, मी सांगतो तुम्हाला की साने गुरुजी हे स्वतः अविवाहित होते, त्यांनी कधीही लग्न केलेलं नाहीये, पण तरीही त्यांनी विवाहाबद्दल खूप छान सांगितलं. त्यांचं असं म्हणणं आहे की स्त्रीचे जे गुण आहेत ते पुरुषांमध्ये येणं, कोमलपणा, आणि पुरुषांचे जे काही गुण आहेत ते स्त्रीमध्ये येणं, कर्तबगारी, हे जेव्हा एकत्र येतात तेव्हा लग्न खऱ्या अर्थाने होतं. तर तसं की एकमेकांचे गुण उपजत जे गुण आहेत ते अंगीकारणं आणि त्याच्या सोबत पुढे जाणं हे खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून विवाहपूर्व समुपदेशनामध्ये हेच सांगितलं जातं, अरे तू लग्न कशासाठी करतोयस, मग लग्न झाल्यानंतर तुझ्या जबाबदाऱ्या कोणत्या कोणत्या आहेत, काय काय बदल तुला करायचे आहेत. एखादी मुलगी जी आहे की तिला स्वयंपाक वगैरे घरामध्ये काही सवय नसते, कारण बऱ्याच आता मुली शिकलेल्या असतात, नंतर हॉस्टेलमध्ये राहिलेल्या असतात किंवा आपल्या करिअरमध्ये गुंतलेल्या असतात, त्यामुळे फार त्या किचन मध्ये रमतात असं नाहीये. पण लग्नाच्या आधी कसं की आई घरामध्ये असते किंवा सगळ्या गोष्टी चालून जातात त्या, की जरी तिने नाही केलं तरी. पण लग्न झाल्यानंतर ही अपेक्षा मात्र नवऱ्याची आणि सासरकड्याची नक्कीच असते की आम्हाला घरामध्ये या तिनं काही गोष्टी तरी केल्या पाहिजे. ठीक आहे, काही याच्यासाठी मोलकरीण लावली जाईल, परंतु काही गोष्टी तिने घरात केल्याच पाहिजे. पण जर त्या तिला येत नसतील तर जर आपण लग्न करणार आहोत तर काही बेसिक गोष्टी तरी तिने शिकून घेतल्या पाहिजे, हे त्या मुलीला समजून सांगणं. किंवा मुलगा असेल की आता तो 4 मित्रांमध्ये रमतो, लवकर घरी येत नाही आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी त्याच्या चालू असतात, ट्रेकिंग चालू असतं, अजून कुठे कुठे जाणं चालू असतं. पण आता जेव्हा तू लग्न करणार आहेस तर तेव्हा तुला बायकोला वेळ द्यावा लागणार आहे. तुला इतके वेळ घराबाहेर राहून चालणार नाहीये, तर तुला तुझ्यामध्ये बदल करावणं हे खूप गरजेचं आहे. तर या दोघांनाही की लग्न म्हणजे काय, लग्नाकडनं तुमच्या अपेक्षा काय आहेत आणि कोणत्या अपेक्षा तुमच्या पूर्ण होऊ शकतील, कोणत्या होऊ शकणार नाहीत, मग ज्या आलेल्या प्रसंगांना तुम्हाला कसं सामोरं जायचं आहे, या सर्व गोष्टी आपल्याला त्यांना समजून सांगणं म्हणजेच विवाहपूर्व समुपदेशन. बघा की लग्न हे असं आहे की पाण्यात पडलं की पोहता येतं असं जे आपण म्हणतो, की तसं ते खरं नाहीये. पाण्यात पडलं की माणूस पोहतो, पण फक्त स्वतःचा जीव वाचवण्यासाठी, पण तेव्हा त्याचा जीवाचा कोमारा होतो. पण ज्या वेळेला की त्यांनी व्यवस्थित सगळं शिक्षण घेतलेलं आहे, त्याचे स्ट्रोक कसे मारायचे ते शिकलेलं आहे, त्याचा आनंद घेण्याचं शिकलेलं आहे, आणि मग जर त्यांनी पाण्यात उडी मारली तर त्याला त्या पोहण्याचा आनंद घेता येतो. त्याचप्रमाणे लग्न म्हणजे काय, लग्नामधला आनंद म्हणजे काय, लग्नामधली नाती म्हणजे काय आणि ती कशी टिकवायची, या संदर्भात जर मुला मुलींनी माहिती करून घेतलं तर नक्कीच हे विवाहपूर्व समुपदेशन हे पुढे उपयोगी पडतं त्यांच्या सांसारिक आयुष्यासाठी. म्हणजे काही अडचणी येणारच नाहीत असं आहे का, त्यांच्यात वाद होणारच नाहीत असं आहे का, तर नाही, वाद होतीलही. कारण प्रत्येक 2 व्यक्ती या स्वतंत्र विचारांच्या असतात आणि 2 स्वतंत्र विचारांच्या व्यक्ती लग्नामध्ये एकत्र येत असतात. तर अशा वेळेस की त्यांच्यामध्ये जरी वाद झाले तरी ते वाद कसे सामंजस्याने मिटवायचे आणि ते वाद तिथेच कसे संपवायचे हे त्यांना विवाहपूर्व समुपदेशनामध्ये सांगितलं जातं. ते शिकतात ते या सगळ्या गोष्टी आणि मग येणाऱ्या अडचणी या कमी होतात असं मला वाटतं. आणि विवाहानंतर सुद्धा की लग्नानंतरचं पहिलं वर्ष आम्ही त्याला प्रोव्हिशन पिरियड म्हणतो, की नोकरी टिकवण्यासाठी जसं प्रोव्हिशन पिरियड महत्वाचा असतो की या कालावधीमध्ये जर आपला परफॉर्मन्स चांगला दाखवला तर आपली नोकरी फिक्स होते. तर तसंच आहे लग्नामध्ये सुद्धा की लग्नानंतरच्या पहिल्या वर्षभरामध्ये तर तुम्ही नाती योग्य प्रमाणे जोडली, सर्व नातेसंबंधांना योग्य गुंफण घातली आणि जर काही गोष्टी आपण शिकून घेतल्या तर तुमचं लग्न हे अगदी यशस्वी होतं. आणि म्हणून लग्नानंतरचं पहिलं वर्ष आणि त्यानंतर एकमेकांशी कसं समजून घेणं हे विवाहोत्तर समुपदेशन हे सुद्धा खूप गरजेचं आहे. घटस्फोटाचं प्रमाण वाढतंय,
तर ते एकूणच सामाजिक स्वास्थ्याला खूप हानिकारक आहे. तर याविषयी काही बोलाल, तुमचे अनुभव न्यायालयीन कामकाजामध्ये? घटस्फोटाचं प्रमाण वाढतं आहे असं आपण म्हणतोय. पण मग लग्न संस्था धोक्यात येते आहे का, तर तसं अजिबात नाहीये. कारण घटस्फोट झाल्यानंतर सुद्धा लग्न करतायतच ना लोक, रिमॅरेजही करतात परत. म्हणजे लग्न संस्था ही पाहिजेच आहे. घटस्फोटाचं प्रमाण का वाढतं आहे याच्यावर जर आपण लक्ष केंद्रित केलं थोडंसं, तर एकतर की मी मगाशीच म्हटलं तसं की दोन स्वतंत्र विचारांच्या व्यक्ती एकत्र येतात आणि मग एकमेकांना कसं सांभाळून घ्यायचं हे त्यांना समजत नाही, की मग तू माझं ऐकायचं का मी तुझं ऐकायचं. म्हणजे इगो प्रॉब्लेम्स खूप असतात. कारण हल्ली कसं आहे की दोघेही शिकलेले असतात. पूर्वीच्या काळी कसं होतं की स्त्रियांनी फक्त घरात चूल-मूल या सगळ्या गोष्टी बघायच्या आणि पुरुषांनी बाहेर आर्थिक व्यवहार बघून कमवून आणायचं. ही असं एक पद्धती होती आणि त्याच्यामुळं जे प्रमाण होतं ते कमी होतं असं आपण म्हणू. पण आता स्त्री शिकलेली आहे, तिला स्वतंत्र विचार आहेत स्वतःचे आणि म्हणून ती स्वतःचे विचार मांडू पाहते. तिला स्वतःचं स्वातंत्र्य पण हवं आहे, स्वतःचं अस्तित्व टिकवायचं आहे. आणि ज्या वेळेला ती स्वतःचं अस्तित्व मागायला लागते, तर त्यावेळेला अजूनही काही परिस्थिती मात्र बदललेली नाहीये. मग तिथे खटके उडायला लागतात आणि मग की ते अस्तित्व मान्य केलं जात नाही आणि म्हणूनही घटस्फोट बरेच होत आहेत. त्याचबरोबर काय होतंय की इंटरफेरन्स खूप वाढत चाललेला आहे की फॅमिलीमध्ये, म्हणजे समजा पती पत्नीच्या नात्यामध्ये, की त्यांचं लग्न झाल्यानंतर मुलीच्या आईवडिलांचा किंवा मुलाच्या आईवडिलांचा हस्तक्षेप खूप होतो. आता मुलीच्या आईवडिलांना असं वाटतं की 1 किंवा 2च मुलं आहेत आणि मुलांवर खूप लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि त्यांना जे पाहिजे त्या सर्व गोष्टी जे आम्हाला मिळालं नाही ते आम्ही मुलांना दिलेलं आहे. मग लग्न झाल्यानंतर पण माझ्या मुलीला तिथे सुख मिळायलाच पाहिजे. पण हे काय, त्यांच्या घरामध्ये वॉशिंग मशीन नाही, त्यांच्या घरामध्ये धुणं भांड्याला बाई नाहीये आणि माझ्या मुलीला घरात केअर काढावा लागतो. हे कसं काय? आणि हे त्यामुळं आईला वाईट वाटायला लागतं जास्त आणि आई तिथे जाऊन बोलायला लागते. की हे असं ज्या वेळेला की मुलीच्या आईवडिलांचा इंटरफेरन्स मुलीच्या संसारामध्ये वाढतो, तेव्हा तिला अडचणी निर्माण होतात. मग आता म्हणजे दिली तिथं मेली असं करायचंय का? तर तसंही नाहीये. आपल्याला नक्कीच लक्ष ठेवायचं आहे या सगळ्या गोष्टींकडे. पण विनाकारण हस्तक्षेप, की त्यांच्या घरातल्या पद्धती या वेगळ्या आहेत, तर त्यांना त्यांच्या पद्धतीनं राहू देत ना. इतके वर्ष जे काही त्यांच्या घरामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने वागलेले आहेत, तर तसं हे आपण बदलायला जर सांगायचं एखाद्या मुलीने लग्न झाल्यानंतर, तर ते शक्य होत नाही त्या कुटुंबाला आणि म्हणून त्या अडचणी निर्माण होतात. किंवा मुलाची आई आहे, तर मुलाच्या आईला असं वाटतं की इतके वर्ष मी संसार केला, पै जमून माझा संसार जमा केलेला आहे आणि आता ही सून कोणी येणार नवीन घरामध्ये आणि तिनं तिचा हक्क प्रस्थापित करायचा. मग माझं अस्तित्व धोक्यात येतंय की काय? आणि म्हणून ती स्वतःच्या गोष्टी सोडायला तयार नसते. आणि या सगळ्या गोष्टी जर खूप साठून साठून राहिल्या, तर मग कुठेतरी उफाळून बाहेर येतं आणि त्यामुळं घटस्फोटाचं प्रमाण वाढतंय असं आपल्याला म्हणावं लागेल. पण एक हेही आहे बघा, की आता घटस्फोट ही कुठलाही कलंक राहिलेला नाहीये. समजा जर 2 व्यक्ती यांचं एकत्र राहणं खरंच खूप अवघड आहे, असं जर वाटलं, तर जबरदस्तीने फक्त एकत्र राहणं याच्यामध्ये दोघांनाही आनंद मिळत नाही. तर मग शांततेच्या मार्गाने दोघांनी आपले मार्ग वेगळे करून घ्यावे. हा सुद्धा एक पर्याय आहे. घटस्फोट हा आता कलंक नाही राहिलेला. बऱ्याच वेळेला जेव्हा घटस्फोटाचं प्रमाण वाढतंय, तेव्हा आपली संस्कृती धोक्यात आलेली आहे. पूर्वीच्या काळात असं नव्हतं. आपल्या संस्कृती, आपली कुटुंब व्यवस्था वगैरे ह्याच्याबद्दल बोललं जातं. पण आता ह्याच्यामध्ये मला एक मुद्दा मांडावासा वाटतो, की जे काय कौटुंबिक अडचणी किंवा कौटुंबिक हिंसाचार वगैरे आता होतायत, ते पूर्वी होत नव्हते का? हो, होत होते. परंतु त्याबद्दलचं अवेअरनेस किंवा त्याबद्दलची माहिती किंवा त्याबद्दलचं आता स्वातंत्र्य महिला वर्गाला जास्त मिळालेलं आहे. त्याची जाणीव त्यांना जास्त झालेली आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल त्या ऍक्शन घेऊ शकतात, काहीतरी कार्य करू शकतायत आणि त्याच्यामुळे त्या घटस्फोटासाठी आता फाईल करतायत, कोर्टामध्ये जातायत. पूर्वी ही त्यांना सुविधा नव्हती. त्याच्यामुळे तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करून मरुस्तोपर्यंत ते नातं कसलं, जे काय तुटलेलं नातं आहे ते टिकवायचं किंवा ते जगायचं, हाच विचार करून ते घटस्फोटापर्यंत येत नव्हते. तर मला वाटतं मॅडम, हे एक कारण असू शकतं आहे की ना. ज्याच्यामुळे आता आपल्याला घटस्फोटाचं प्रमाण जास्त दिसतंय. हो. म्हणजे पूर्वीच्या काळी एवढे कायदे नव्हते किंवा पदरी पडलं आणि पवित्र झालं असं म्हणायचे आणि ते सहन करत राहणं हे होतं. पण आताची स्त्री नाही सहन करणार. कारण का, नाही, तिला करायलाच नाही पाहिजे ना. आणि तिला
तिचे हक्क आहेत, आर्थिकदृष्ट्या पण ती स्वतंत्र झालेली आहे. त्यामुळे ती दाद मागू लागलेली आहे आता. आणि म्हणून ते आपल्याला असं जाणवतंय की हे घटस्फोटाचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळे मला वाटतंय की संस्कृती धोक्यात येते वगैरे असं नाहीये, तर किंबहुना आपली कुटुंब व्यवस्था अधिक सक्षम व्हायला याच्याने मदत होणार आहे. मॅडम, महिलेला घरगुती हिंसाचारमध्ये महिलेची जर आर्थिक बाजू जरी बळकट असली, पण घरामध्ये जर तिला स्वातंत्र्य नसेल किंवा अधिकार नसतील, तर अशा वेळेस तिने कोणता पर्याय स्वीकारावा किंवा तिने कुणाची मदत घ्यावी? हे बघा, कौटुंबिक हिंसाचारामध्ये फक्त आर्थिक छळवणूक असं दिलेलं नाहीये. त्याच्यामध्ये शारीरिक, मानसिक, लैंगिक या सर्व गोष्टी समाविष्ट केलेल्या आहेत. त्यामुळं तिला जर घरामध्ये की हा त्रास सहन करावा लागत असेल, की नवरा बोलतच नाहीये माझ्याशी किंवा काही संवादच नाहीये, ही घरात आहे किंवा नाही याच्याबद्दल म्हणजे तो बिलकुल दुर्लक्ष करतोय आणि त्याच्यामुळं घरामध्ये त्याचं लक्ष नाहीये आणि त्याच्यामुळं जर तिला मानसिक त्रास सहन करावा लागत असेल, तर त्यासाठी सुद्धा ती कौटुंबिक हिंसाचाराअंतर्गत ती जाऊ शकते. अर्थात की कोणत्याही स्त्रीने अथवा कोणीही असं म्हणू आपण की कुटुंबामध्ये कायद्याचा आधार केव्हा घ्यावा हाही विचार करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं पहिला मार्ग तिने असं निवडावा की आपल्या सामंजस्याने किंवा काही घरातल्या काही जे ज्येष्ठ व्यक्ती असतील त्यांना सांगून काही बदल होतोय का, ते नाही तर कुठली महिला मंडळं किंवा काही स्वयंसेवी संस्था असतात, तर त्या संस्थेतले समुपदेशक आहेत ते मदत करतात. तर किंवा काही पोलीस सेलमध्ये सुद्धा आता भरोसा सेल सारखं आहे, तर त्या ठिकाणी सुद्धा की हे जर दाखल केला तक्रार अर्ज की तिथून समुपदेशनाच्या माध्यमातून काही बदल होतोय का हे प्रत्येकाने आधी प्रयत्न करावा, की एकदम कायद्याची किंवा कोर्टाची पायरी चढू नये. या सर्व गोष्टींमधून जर सामंजस्याने मार्ग निघत असेल आणि त्यालाही त्याची चूक समजली तर आपलं कुटुंब हे टिकू शकतं. पण तुम्ही एकदम जर न्यायालयाची पायरी चढली तर मग काही गोष्टी या अवघड होऊ शकतात. मॅडम, या घरगुती हिंसाचार आणि एकूणच घटस्फोटाचं प्रमाण असेल किंवा इतर कुठल्याही हिंसेचं प्रमाण असेल, एकत्र कुटुंब पद्धती आणि विभक्त कुटुंब पद्धती या दोन्ही कुटुंब पद्धतीत असणारं प्रमाण, याची कसं आपण ताळमेळ घालू शकतो? किंवा एकत्र कुटुंब पद्धतीत घरगुती हिंसा होत नाही किंवा होत असेल तर कमी होते आणि विभक्त कुटुंब पद्धतीत जास्त होते किंवा होत नाही, याविषयी काय सांगा? नाही, असं काहीच नाहीये की एकत्र कुटुंबामध्ये हिंसा जास्त होते आणि विभक्त कुटुंबामध्ये होत नाही असं नाही. आता खूप सारी उदाहरणं अशी आहेत की मुलगा परदेशात आहे, मुलगा आणि सून परदेशात आहेत, पण आई वडिलांचं इतकं लक्ष आहे त्यांच्या घरावर की आज तिनं काय भाजी केली, तुला काय खायला दिलं, तिनं कपडे धुतलेत की नाही, म्हणजे इतक्या सगळ्या गोष्टींमध्ये इथे राहून सुद्धा, म्हणजे ते इंडियामध्ये आहेत, मुलं त्यांची परदेशात आहेत, तरी सुद्धा हे इंटरफेरन्स आहे आणि त्याच्यामधनं कौटुंबिक हिंसा होतीये. म्हणजे ते विभक्त कुटुंबच पाहिजे किंवा एकत्रच पाहिजे असं काही नाहीये किंवा सोबतच राहायला पाहिजे असंही नाहीये. त्याच्यामुळे अशा सगळ्या प्रकारच्या केसेस आता कौटुंबिक हिंसाचारामध्ये येतात. त्यांनी प्रत्येक वेळेला हस्तक्षेप करणं हे नाही आवडत आहे तिला. मग तिला तो मानसिक त्रास होतो आणि म्हणून मग ती दाद मागू शकते. लॉकडाऊन मध्ये घरगुती हिंसाचाराचे प्रमाण वाढले आहे का? आपण बातम्यांमध्ये खूप ऐकतोय बरं का की केसेसचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि खरं आहे ते. कारण आता आम्ही कौटुंबिक न्यायालयातील जे समुपदेशक आहेत आमचे, जे निवृत्त समुपदेशक आहेत त्यांचा एक गट तयार केलेला होता आणि त्याचे सगळे आम्ही नंबर दिलेले होते की जर कोणाला काही अडचण असेल तर त्यांनी यांना मदत मागावी. तर एक ते 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये जवळजवळ 55 केसेस त्यांच्याकडे आलेल्या होत्या की ज्याच्यामध्ये की खूप घरामध्ये हिंसा होती आहे आणि त्रास दिला जातो आहे असं सांगितलं जातं. पण हे असं का झालेलं आहे हे बघा की रोज 24/7 आपण एकमेकांसोबत नसतो घरामध्ये. पण जेव्हा लॉकडाऊनचा पिरियड सुरू झाला त्यावेळेला पती पत्नी आणि घरातले सर्व हे एकमेकांच्या सोबत होते आणि मग एकमेकांच्या स्वभावाचे कंगोरे टोचायला लागले एकमेकांना. म्हणजे ज्या वेळेला दोघंही कायम सोबत राहायला लागले, कारण त्याचंही वर्क फ्रॉम होम, हिचं पण वर्क फ्रॉम होम, आणि मग घरातल्या सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा एकमेकांचा हस्तक्षेप सुरू झाला तर त्यावेळेला मात्र अडचणी निर्माण झालेल्या. हे सारखं सोबत राहणं, काही वेळेला एकमेकांना स्पेस देणं हे खूप गरजेचं असतं. काही वेळेला नाही, प्रत्येक वेळेलाच मी म्हणेन की त्याला काय आवडतंय आणि तिला काय आवडतंय हे तिचं तिला करू द्यावं, त्याचं त्याला करू द्यावं, हे खूप महत्वाचं असतं. पण प्रत्येक वेळेला की मी सांगेल तसंच व्हायला पाहिजे आणि माझ्याच पद्धतीनं घर चालायला पाहिजे
असं जर प्रत्येक जण म्हणत बसला तर मग एकमेकांचं भांड्याला भांडं लागणं हे होणारच आहे. तर हे लॉकडाऊनच्या काळामध्ये ही परिस्थिती जास्त निर्माण झाली. आणि मग आता की नाही, मला तुझ्यासोबत राहणं शक्यच नाही असं म्हणून की संमतीनं घटस्फोट करण्यासाठीचं सुद्धा प्रमाण खूप वाढलं. त्याच्यातही केसेसचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणजे या परिस्थितीमध्ये एकमेकांना जाणून घेणंही झालं, त्यांचं नातं घट्ट झालं, असंही झालं. आणि काही कुटुंबांमध्ये की एकमेकांचे स्वभाव भिन्न असल्यामुळं एकमेकांची भांडणं जास्त वाढत गेली. तर हे दोन्ही परिणाम हे लॉकडाऊन मध्ये दिसून आले. मॅडमनी सांगितलं लॉकडाऊन मध्ये खूप केसेस आल्या, खूप अडचणी निर्माण झाल्या, पण एक पॉझिटिव्ह गोष्ट लॉकडाऊनची मी एक केस सांगतो तुम्हाला माझ्याकडे झालेली. त्या दोघांचंही कोर्टामध्ये डायव्होर्सचं प्रकरण चाललेलं होतं. कौटुंबिक हिंसाचार खूप होता. तो नवरा त्या बायकोला खूप मारायचा वगैरे. त्यांना एक छोटीशी मुलगी होती आणि डायव्होर्सची केस त्यांची चालू होती पुण्याच्या कोर्टमध्ये. आणि लॉकडाऊनच्या अगोदर ती मुलगी आहे यवतमाळची. तर ती बायको तिच्या मुलीला घेऊन यवतमाळला होती आणि याला व्हिजिटिंग राईट्स होते. तर त्या व्हिजिटिंग राईट्स मुळे हा नवरा लॉकडाऊनच्या आधी म्हणजे 20 मार्चला वगैरे तो यवतमाळला गेला, मुलीला भेटला आणि लॉकडाऊन झालं. त्याच्यामुळे त्याला तिथून हलता येईना. थोडंसं मग काय करायचं, हॉटेल बंद, सगळं बंद. सुदैवाने ती जी बायको होती तिने त्याला तिच्या घरामध्ये राहायला परवानगी दिली आणि चांगलं असं झालं की त्या दोघांमध्ये संवाद चालू झाला. सुरुवातीला खूप भांडले, महिनाभर खूप एकमेकांशी भांडले, पण नवरा थोडा मवाळा झाला होता कारण तो दुसऱ्याच्या घरात राहत होता, जाता येत नव्हतं कुठे. आणि त्याच्यानंतर मग त्या दोघांमध्ये त्या मुलीमुळे इतकं छान बॉन्डिंग झालं की लॉकडाऊन संपल्यावरती ते दोघंही माझ्याकडे आले आणि म्हणले की सर आता आम्हाला डायव्होर्सची केस परत घ्यायची. तर लॉकडाऊन मध्ये अशी खूप चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टी पण झालेल्या आहेत. तर याचाही आपण जाहीरपणे बोललं पाहिजे. डॉक्टर सागर पाठक, आपल्यासाठी एक प्रश्न आहे की विवाहपूर्व शारीरिक संबंध भारतीय समाजात अजून तितकासा विषय रुळलेला नाही, तर याविषयी काय बोलाल तुम्ही? लैंगिकतेविषयीची जिज्ञासा प्रत्येक व्यक्तीमध्ये असते आणि विशेषतः तरुण वयामध्ये ती जिज्ञासा खूप जास्त प्रमाणात असते. आपल्याकडे आपण लैंगिकतेविषयी बोलत नाही, ती जिज्ञासा शमवायची कशी ह्याविषयी कोणाशी बोलता येत नाही, कोणाशी चर्चा करता येत नाही आणि त्याच्यामुळे मग विवाहपूर्व अनेक प्रयोग आपण करतो आणि त्याच्यातून मग विवाहपूर्व शारीरिक संबंध मुला मुलींमध्ये नक्की निर्माण होतात. आणि ही गोष्ट होते का? हो, होते. आणि ही जोवर आपण मान्य करत नाही तोपर्यंत आपण त्याच्यावरती बोलू शकत नाही. विवाहपूर्व संबंध ठेवावेत का नाहीत हा पूर्णपणे प्रत्येक व्यक्तीचा स्वतःचा प्रश्न आहे. असं नाहीये की हे चांगलं आहे का वाईट आहे, परंतु हे आपण आपल्या मर्जीने आपल्याला आवडणाऱ्या पार्टनर बरोबर आपल्याला पाहिजे तेव्हा जर का ठेवले तर त्याचा आपल्याला अडचण येत नाही. परंतु जर का कोणी जबरदस्ती करत असेल की माझ्यावर तुझं माझ्यावर जर प्रेम असेल तर तू माझ्याबरोबर शारीरिक संबंध ठेव, अशा पद्धतीने ब्लॅकमेल करून जर का विवाहपूर्व संबंध ठेवत असेल तर ते पूर्णतः चुकीचं आहे. परंतु दोन तरुण व्यक्ती त्यांच्या मर्जीनी त्यांच्या मतानी सगळी काळजी घेऊन जर का संबंध ठेवत असतील तर मला नाही वाटत की कोणीही त्याबद्दल ऑब्जेक्शन घ्यायला कारण आहे. दुसरा एक प्रश्न आहे की नवरा मुलांच्या शिक्षणासाठी जर कागदपत्र देत नसेल तर तो हिंसाचाराचा भाग आहे का? हो, आहे. त्याच्यासाठी ती नक्कीच न्यायालयामध्ये दाद मागू शकते. कारण जर म्हणजे ते विभक्त राहत आहेत असं लक्षात येतंय त्यांच्या प्रश्नावरनं की तो कागदपत्र देत नाहीये. आणि जर तसं तो देत नसेल तर तिला ते मागून घेता येतं. न्यायालयाकडनं त्याला आदेश करू शकतात की मुलांसाठी जे काही आवश्यक कागदपत्र आहेत ती दिलीच पाहिजेत म्हणून. 4 महिन्यापूर्वीच विवाह झालेला आहे, पण नवरा त्या स्त्रीची व्यवस्थित बोलत नाही आणि फक्त गरजेलाच पैसे देतोय. तर अशा वेळेस त्या स्त्रीने काय करणं गरजेचं आहे? तो तिला मानसिक त्रास किंवा मानसिक छळवणूक तिची होती आहे या सगळ्या गोष्टींमधून.
पण अर्थात तो असं का करतोय हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. म्हणून पहिल्यांदा समुपदेशकांकडे जर ती गेली आणि समुपदेशकांमार्फत जर काही प्रयत्न केले तर त्याच्या मनामध्ये काय आहे, कारण समुपदेशन हे कधी एकतर्फी नसतं. तर दोघांचीही बाजू समजून घेऊन मग त्यांना योग्य मार्ग त्यांचा त्यांनीच निवडायचा असतो, यासाठी प्रयत्न केलेले असतात समुपदेशनामध्ये. समुपदेशन ही एक उपचार पद्धती आहे आणि त्याच्यामुळे दोन्ही बाजू समजून घेऊन त्याच्यामधनं योग्य दोघांसाठी काय आहे याबाबत त्या दोघांनाही समजून सांगितलं जातं. तर या ज्या कोणी आहेत तर त्यांना लग्न झाल्यानंतर आता नवरा नीट लक्ष देत नाहीये, तर त्यांनी जवळचे कोणी कुठलं समुपदेशन केंद्र असेल तर तिथे मदत घ्यावी त्यांच्याकडनं. पुढचा प्रश्न डॉक्टर सागर पाठक यांच्यासाठी आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये मोबाईलमुळे पती पत्नीचे विवाहबाह्य संबंध एकमेकांना समजल्यामुळे घटस्फोटाचं प्रमाण वाढले किंवा याविषयी काही बोलाल का? मोबाईल हा सध्या आपल्या नातेसंबंधांमधला एक तिसरा व्यक्ती झालेला आहे. दोघही नवरा बायको मोबाईलला इतके ऍडिक्ट झालेले असतात की ते स्वतःमध्ये शारीरिक संबंध ठेवायला पण दुर्लक्ष करतात. मोबाईल मधले पोर्नोग्राफी असेल, एकमेकांशी दुसऱ्या तिसऱ्या व्यक्तीशी जर का शारीरिक संबंध म्हणा, चर्चा म्हणा, बोलणं चालणं म्हणा, ह्या गोष्टी भरपूर झालेल्या आहेत. आणि लॉकडाऊनमुळे नवरा बायकोंना एकमेकांबद्दलची माहिती थोडी जास्तच मिळालेली आहे आणि त्याचे गैरसमजूतही बऱ्याच झालेल्या आहेत. म्हणजे उदाहरणार्थ, जर का बायको तिच्या एखाद्या ऑफिस मधल्या कलिगशी नुसती साधी चर्चा करते ज्याच्यामध्ये कुठलंही लैंगिकता किंवा नातेसंबंधाचा कुठलाच मेळ नाहीये, पण फक्त ती चर्चा करते, तरी त्याचा अर्थ असा घेतला जातो की तिचं त्या व्यक्तीबरोबर काहीतरी प्रेम प्रकरण किंवा अफेअर चाललेलं आहे. तर ही गोष्ट आपल्याला जर टाळायची असेल तर त्याच्यासाठी दोघांनीही एकमेकांशी चर्चा करणं फार महत्वाचं आहे आणि एकमेकांना अंधारात न ठेवून चर्चा करायला पाहिजे. म्हणजे समजा मी माझ्या कलिगशी बोलतोय, तर त्या कलिगशी मी काय बोलतोय, कशासाठी बोलतोय, जे बोलतोय ते योग्य आहे का, आणि ते न लपून छपून बोलतोय का. मी लपवून जर का काही गोष्ट करत असेल तर ती गोष्ट नक्कीच नातेसंबंधांना अडचणीची ठरते. आणि मोबाईलमध्ये सध्या ज्या आणखीन केसेस ज्या दिसत आहेत त्या म्हणजे की पोर्नोग्राफी किंवा लैंगिक वेबसाईट ज्या आहेत त्या वेबसाईटवरती सर्फिंग करणं, त्याच्यावरती चर्चा करणं, इतर गोष्टी करणं, यामध्ये खूप रस काही लोक घ्यायला लागलेले आहेत आणि त्याचं एक ऍडिक्शन झालेलं आहे. तर हे पोर्नोग्राफिक ऍडिक्शनमुळे नक्कीच स्त्री पुरुषांमधल्या नातेसंबंधांमध्ये अडचणी निर्माण होत आहेत. जर का आपण पोर्नोग्राफिक वेबसाईट बघतोय तर त्याच्यामध्ये जे काय दाखवलं जातं ते योग्य आहे का, ते त्याच पद्धतीने होतं का, तर खरं म्हटलं तर नाही. कारण ह्या सगळ्या ज्या काय मोबाईलवरती किंवा इंटरनेटवरती ज्या काय वेबसाईट्स आहेत ह्या सगळ्या अतिशयोक्ती दाखवणाऱ्या वेबसाईट्स. आता साधा विचार करा, एक स्त्री पुरुष एकत्र आले, त्यांच्यामध्ये शारीरिक संबंध आले आणि ते वेगळे झाले, याच्यामध्ये विकण्यासारखं काहीच नाही ना. ह्या वेबसाईट्स विकायला बसलेल्या आहेत, मग ते काय दाखवणार, स्त्री पुरुष एकत्र आले, काहीतरी विचित्र केलं आणि मग ते विकलं जाऊ शकतं. परंतु होतं काय की जेव्हा आपण पोर्नोग्राफी सतत 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 बघतो तेव्हा हीच विचित्र विकृत गोष्ट आपल्याला योग्य आहे असं वाटायला लागतं, कारण विचारणार कोणाला ना. आणि मग तीच विचित्र विकृत गोष्ट आपण आपल्या नात्यामध्ये आपल्या पार्टनर बरोबर करायला जातो आणि सपशेल फसतो. ह्याच्यानी अनेक अडचणी लग्नामध्ये निर्माण होतात. मला बऱ्याच वेळेला प्रश्न विचारला जातो, कायद्यानुसार थोडं वेगळं आहे, की नॅचरल सेक्स आणि अननॅचरल सेक्स म्हणजे काय, किंवा लैंगिक अत्याचार आणि लैंगिक संबंध ह्याच्यात फरक काय. लैंगिक संबंध ठेवताना पण दुखतच की, मग लैंगिक अत्याचाराला एवढा अपोज का. तर लैंगिक अत्याचार म्हणजे काय ह्याची माझी एक अगदी साधी डेफिनेशन आहे. जी लैंगिक क्रिया एखाद्या पार्टनरला मान्य नाही ती क्रिया अत्याचार म्हणून धरलेली पाहिजे, मग ती कुठली पण असू दे. म्हणजे माझ्या गालाला हात लावलेला जर मला आवडत नसेल तर ती लैंगिक क्रिया चुकीची आहे आणि तो हिंसाचार आहे. त्यामुळे आपल्या पार्टनरला कुठल्या गोष्टी आवडतात, कुठल्या गोष्टी आवडत नाहीत याची जाणीव पहिली करणं हे फार महत्वाचं आहे. आणि ती जाणीव एकदा झाली ना
की मग आपल्याला लैंगिक अत्याचार म्हणजे काय आणि लैंगिक सुख देणारं गोष्ट काय ह्याचं ज्ञान. आणि हीच गोष्ट आपल्याला मोबाईलमध्ये मिळत नाही किंवा इंटरनेटवरती मिळत नाही. आपण म्हणूयात मोबाईल हा छोटा गोष्ट आहे, इंटरनेटवरती मिळत नाही. त्यामुळेच लैंगिकतेविषयी आपण चर्चा करायला पाहिजे. आणि हे जसे आजच्यासारखे फोरम आहेत ना, हे फोरम तेवढ्यासाठीच आहेत की जेणेकरून आपण प्रश्न विचारू शकू, आपण याबद्दल चर्चा करू शकू आणि लैंगिकतेविषयीचा जो टाबू आहे ना, जे वलय आहे, ते वलय आपण मोडू शकू. कारण हे वलय जोवर मोडत नाही तोवर आपण लैंगिकतेविषयी बोलणार नाही. आणि जोपर्यंत आपण लैंगिकतेविषयी बोलणार नाही तोपर्यंत त्याविषयी आपल्याला काही उपाय करायला सुचणार. आणि ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कारण लैंगिकता किंवा सेक्शुअल रिलेशन हे बऱ्याच नात्यांमध्ये शस्त्र म्हणून वापरलं जातं. म्हणजे बघा, मला जर का माझ्या बायको बद्दल काहीतरी गोष्टींनी राग आला तर मी काय करणार, तिला शारीरिक सुख द्यायचंच नाही, तिला शारीरिक सुखापासून वंचित ठेवायचं. हीच गोष्ट बायकोही नवऱ्याबद्दल करते, असं नाही की फक्त पुरुष करतो. पण हे शस्त्र म्हणून जेव्हा आपण वापरतो ना तेव्हा अनेक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे लैंगिकता हे काही शस्त्र नाहीये. लैंगिकता हे दोघांनी अनुभवायचं एकत्रितपणे सुख आहे. आणि हे जर एकत्रितपणे आपण अनुभवलं तर त्याच्यातून जे सुख समाधान मिळतं त्याच्याने आपलं वैवाहिक आयुष्य नक्कीच आनंदाचं जाऊ शकतं असं मला वाटतं. की घटस्फोट झालेला आहे, कोर्टाने मुलाचा ताबा पतीकडे दिलेला आहे, पण पत्नी त्या मुलाला पतीकडे जाऊ देत नाही. तर अशा वेळेस त्या पतीनं नेमकं काय करणं गरजेचं आहे? आता न्यायालयाचे आदेश जर असतील आणि त्या न्यायालयाच्या आदेशांचा जर अवमान केला जात असेल तर त्यांनी पुन्हा न्यायालयामध्ये कंटेम्प्ट ऑफ कोर्ट म्हणजे आदेशांचा अवमान केला जात आहे असा अर्ज दाखल करावा लागेल आणि त्याच्यामधून मग न्यायालय त्याच्यावर ऍक्शन घेऊ शकेल. अगदी बरोबर. सुदृढ कुटुंब व्यवस्था आणि वैवाहिक सहजीवन यामध्ये कसा दुवा साधावा याच्याविषयी काय मार्गदर्शन कराल? आता आपला विषय हाच आहे आज की सुदृढ कुटुंब व्यवस्था म्हणजे काय. आता सुदृढ कुटुंब म्हणजे काय की ज्या कुटुंबामध्ये प्रत्येक व्यक्तीचा आदर केला जातो, मग ती सासू असू देत, सून असू देत किंवा घरामधले आई वडील मुलं असू देत, त्या प्रत्येक व्यक्तीचा जेव्हा सन्मान केला जातो, प्रत्येक व्यक्तीच्या मताला किंमत दिली जाते, आदर दिला जातो, तेव्हा ते कुटुंब हे सुदृढ कुटुंब असं आपण म्हणू शकतो. ज्या ठिकाणी एक हुकमी कारभार चालतो की आम्ही सांगेल तसंच व्हायला पाहिजे घरामध्ये आणि त्या पद्धतीने सगळेजण वागतात, तिथं तर काही वाद होत नाही असं दिसतंय, पण ते सुदृढ कुटुंब नसतं. कारण तिथे कुणाचा तरी कोंडमारा होत असतो आणि मग हा कोंडमारा साठून नंतर मानसिक आजार पण निर्माण होतात. म्हणून कौटुंबिक नातेसंबंध जर चांगले ठेवायचे असतील तर एकमेकांच्या विचारांचा आदर ही खूप महत्वाची गोष्ट आहे. तर हे वाद कुठल्याही कुटुंबामध्ये होतच असतात. तर हे माझ्या घरामध्ये असे वाद झाले म्हणून 4 लोकांना सांगत सुटायचं की माझी सून अशी वागते, माझी सून तशी वागते किंवा माझी सासू अशी वागते, असं जर करून 4 लोकांमध्ये सगळं सांगत गेलं तर जेव्हा वाद होतात तेव्हा ती लोक नाही मिटवायला येत तुमचं. मग अशा वेळेला एकमेकांशी संवाद साधणं महत्वाचं आहे. मग तुम्ही बसायला पाहिजे की जर सासूने सांगितलं पाहिजे की आज तू ही जी गोष्ट केली असते ही मला आवडली नाही, तर मग काय करता येईल बरं, याच्यात काही आपल्याला बदल करता येईल किंवा सुनेने सांगितलं पाहिजे सासूला की तुमची ही गोष्ट की मला नाही पटत आहे किंवा मला या गोष्टी नाही करता येत, तर मग काय करता येईल, असं जर सामंजस्याने घेतलं आणि एकमेकांच्या नात्यांबद्दलचा आदर ठेवला तर मग आपल्याला नक्कीच सुख म्हणजे काय असतं तर आपल्या कुटुंबातच असतं. आणि कुटुंबामधलं जर सुख मिळालं तर मग आपण सगळ्या ठिकाणी यशस्वी होऊ शकतो. आणि कौटुंबिक सुखामध्ये सहजीवन म्हणजे काय, एकमेकांना वेळ देणं, एकमेकांसोबत राहणं. मधून मधून आपल्याला काय केलं पाहिजे, गेट टुगेदर केलं पाहिजे, एखादी ट्रिप अरेंज केली पाहिजे आणि ज्याच्यामुळं की कौटुंबिक नाती ही चांगली होतील आणि या पद्धतीने प्रयत्न केले पाहिजे. नात्याला रिचार्ज केलं पाहिजे. जसं आपण गाडी चांगली चालावी म्हणून आपण त्याचं सर्व्हिसिंग करून घेतो वेळोवेळी, त्याचप्रमाणे कौटुंबिक नाती ही पण जर चांगली करायची असतील आपल्याला तर आपल्याला कुटुंबातल्या व्यक्तींना वेळ दिला पाहिजे. त्या नात्यांना सुधारणा करण्यासाठी मग कोणाचा वाढदिवस असू दे, अजून काही घरातलं कार्य असू दे, तर त्या कार्याच्या वेळेस सगळ्यांनी एकत्र येणं, सगळ्यांनी एकमेकांना वेळ देणं
या सगळ्या गोष्टी ह्या असणं महत्वाचं आहे. त्याचबरोबर आता लैंगिक सहजीवन पण खूप चांगलं असणं महत्वाचं आहे. त्याच्याबद्दल डॉक्टर सांगतील. सर तुम्ही सांगा त्याबद्दल की काय नक्की एकमेकांना समजून घ्यायला हवं. नाही, सगळ्यात महत्वाचं मला वाटतं की कुटुंबामध्ये संवाद असणं, आणि नुसता संवाद नाही तर तो सुसंवाद असणं फार महत्वाचं आहे. आणि सुसंवाद म्हणजे काय, की फक्त बोलणं चालणं नाही. विशेषतः लैंगिक सहजीवनामध्ये आपण जेव्हा आता बोलतो की संवाद पाहिजे, तर संवाद पाहिजे म्हणजे मी माझ्या पार्टनरला स्पष्टपणे तोंडाने बोलून गोष्टी सांगायला पाहिजे असं नाही, पण माझ्या बॉडी लँग्वेज मधून, माझ्या वागणुकीमधून, माझ्या बोलण्यातून, माझ्या हावभावामधून माझ्या पार्टनरला बऱ्याचशा गोष्टी मी सांगू शकतो, की जेणेकरून माझ्या पार्टनरला मला ह्या गोष्टी आवडतात, ह्या गोष्टी आवडत नाहीत याची जाणीव होते. आणि त्याच्यापेक्षाही जास्त मला ते सुदृढ जर का लैंगिक सहजीवन पाहिजे असेल तर दोघांना एकमेकांबद्दलचा विश्वास पाहिजे. विश्वास हा पाहिजे की माझा पार्टनर मला त्रास देणार नाही, मला माझ्या शरीराला माझ्या मनाला त्रास देणार नाही, तर माझ्या शरीराला मनाला जपून हळुवारपणे, नाजूकपणे आणि समजून उमजून माझ्याशी लैंगिक सहजीवन साकारणार आहे. हा विश्वास दोन्ही पार्टनरला जेव्हा येतो ना, त्यावेळेला त्यांचं लैंगिक सहजीवन खऱ्या अर्थाने फुलायला लागतं. हम्म. आणि हे जर का जाणीव दोघांना नसेल तर मग त्यांचं लैंगिक सहजीवन अडचणीत येतं, विसंवाद चालू होतात आणि त्याचं रूपांतर बेडरूमच्या बाहेरही होतं. बरोबर. म्हणजे सगळ्यात महत्वाची हीच गोष्ट आहे की लैंगिक विसंवाद हा फक्त बेडरूम पुरता मर्यादित राहत नाही, तो त्यांचं सगळं आयुष्य व्यापून टाकतो. आणि लैंगिक विसंवाद किंवा लैंगिक हिंसाचार म्हणजे हे नाही की एखाद्या पार्टनरनी दुसऱ्या पार्टनरवर लैंगिकतेची जबरदस्ती केली. तर ह्याचा दुसरा पैलू असा आहे की माझ्या पार्टनरनी माझ्या बरोबर लैंगिक संबंध ठेवायला सतत नकार दिला तरी तो हिंसाचार होऊ शकतो. कारण जेव्हा मला पाहिजे, माझा पार्टनर सतत जर का म्हणत असेल नाही मी संबंध ठेवणारच नाही, तर तीही माझ्यावरती एक हिंसा आहे. एखाद्या वेळेला होऊ शकतं, दोनदा होऊ शकतं, पण दर वेळेला तो नाही म्हणू शकत नाही, तो किंवा ती, आपण जेंडर न्यूट्रल म्हणूया. तर त्यामुळे लैंगिक सहजीवन साकारायला, लैंगिक सहजीवन जर का सुखी करायचं असेल तर माझ्या मते दोघांनी एकमेकांशी वरती विश्वास ठेवून दोघांनी एकमेकांशी जर सुसंवाद साधला तरच ही गोष्ट साध्य होऊ शकते. त्याचं एक छोटस उदाहरण देतो मॅडम. सध्या माझ्याकडे एक केस चालू आहे, तुमच्याकडे मी ती पाठवणार आहे. दोघही मूकबधीर आहेत, डेफ अँड डम आहेत. दोघांनाही ऐकू येत नाही, थोडं बोलतात, ते त्यांच्या साईन लँग्वेजनी एकमेकांशी बोलतात. दोघांचंही लग्न झालेलं आहे, परंतु त्या मुलीचा प्रचंड भीती आहे त्या मुलीला लैंगिक संबंध ठेवायची. इतकी भीती की ती नवऱ्याला स्वतःच्या अंगाला हात पण लावून देत नाही. आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये अडचणी निर्माण होत आहेत. आता याच्यामध्ये दोन पैलू आहेत. मी जसं मगाशी म्हणलं असं की त्यांच्यामध्ये संवाद आहे का? हो आहे. आणि त्याच्यामुळे तो नवरा तिच्या या भीतीला जाणतोय आणि त्यामुळे त्यांनी लग्न मोडलेलं नाहीये किंवा तो तिच्यावरती जबरदस्ती करत नाहीये. आणि त्याचबरोबर त्यांच्यामध्ये हा जो विश्वास जो पाहिजे तो विश्वास पण नाहीये की जेणेकरून तिला विश्वास वाटेल तो माझ्या शरीराला त्रास देणार नाही. आणि ते मूकबधीर असल्यामुळे त्यांच्याशी याविषयी बोलणं आणि काउन्सिलिंग करणं हे खरंच थोडंसं अवघड होतंय. त्या दोघांना एकमेकांबद्दलचा विश्वास वाटून देणं, त्या दोघांनी एकमेकांबरोबर संवाद साधून त्यांनी एकमेकांशी संबंध ठेवले तर नक्कीच त्यांचंही आयुष्य चांगलं होऊ शकतं. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही गुणदोष हे असतातच. तर ह्या गुणदोषांसहित जर स्वीकारलं आणि तुम्ही जे सर म्हणालात की विश्वास पाहिजे एकमेकांवर, हा जर ठेवला तर मग कुठल्याही अडचणी येऊ देत तर एकमेकांना त्याच्यावर मात करणं हे शक्य होतं. तर त्यामुळे विश्वास हा सगळ्यात महत्वाचा आहे. विश्वास नसेल, एक वेळ प्रेम कमी असलं तरी चालतं, पण विश्वास असायला पाहिजे. पण हे मी माझ्या अनुभवावरून सांगू शकते की प्रेम तर निर्माण होतं आपोआप. सहजीवनामध्ये प्रेम आपोआप निर्माण होतं जर सोबत जसं तुम्ही राहाल. पण विश्वास हा खूप महत्वाचा आहे. हा एकमेकांवर विश्वास असेल तर कुठलंही नातं हे चांगलं टिकू शकतं. विवाहपूर्व समुपदेशनामध्ये लैंगिक संबंधावर चर्चा होणं गरजेचं आहे.
पण जर एखाद्या पार्टनरचं व्यंग लपवून जर लग्न झालेलं असेल, तर अशा परिस्थितीत त्या पीडित जर स्त्री असेल, तर त्या स्त्रीने कुणाकडे मदत मागावी आणि अशा परिस्थितीत तिनं काय करणं गरजेचं आहे? तर एकतर विवाहपूर्व समुपदेशन हे याच्यासाठीच असतं की त्याच्यामध्ये एकमेकांपासून काहीही लपवू नये, की एकमेकांच्या पासून काही लपवायचं नाहीये. जर आपल्याला लाईफ पार्टनर म्हणून आपण एखाद्याचा स्वीकार करणार आहोत, तर त्यावेळेला आपल्यामधल्या जे काही गुणदोष आहेत ते सगळे सांगितले पाहिजे. की फक्त चांगल्या गोष्टी सांगून चालणार नाहीये, तर ज्या आपले वैगुण्य आहेत तेही सांगितलं पाहिजे. आणि जर का सांगितलं नाही तर अडचणी खूप येतात आणि लग्नानंतर पहिल्या वर्षामध्ये घटस्फोटासाठी किंवा लग्न हे रद्द करण्यासाठीच्या केसेस आमच्याकडे दाखल होतात जास्त. तर या सगळ्या गोष्टींसाठीच आम्ही हेही सांगतो की शारीरिक तपासणी सुद्धा करून घ्या. ते लग्नापूर्वी या मेडिकल टेस्ट करणं सुद्धा गरजेचं आहे, की याच्यामध्ये की दोघांमध्ये काही दोष नाही आहेत ना हे सगळं बघणं, किंवा काही असतील तर त्याचा आपण स्वीकार करू शकतोय का, तर ह्याही गोष्टी बघणं हे खूप महत्वाचं आहे. कारण नंतर आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी येतील तर त्या खूप अवघड असतात. आणि एकदा का कायद्याच्या कचाट्यात आपण सापडलो की शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात. कारण काय, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, आणि या सगळ्या गोष्टींमध्ये अडकून जातो माणूस. मानसिक पण आपल्याला त्रास होतो, पैशापरी पैसा जातो, वेळ पण जातो आपला. तर या सगळ्या गोष्टींमध्ये अडकू नये आणि आपल्या आयुष्यामध्ये अडचणी येऊ नये असं वाटत असेल तर आपला लाईफ पार्टनर निवडताना नक्कीच सगळ्या गोष्टींची शहानिशा करून घेणं आणि या सगळ्या गोष्टी स्पष्टपणे बोलणं गरजेचं असतं. अजून एक नेहमी प्रश्न आम्हाला विचारला जातो की आमचा जर काही पास्ट असेल तर तो सांगावा का. तर आता याचं उत्तर जे आहे ना ते आम्ही निसंदिग्धपणे देत असतो नेहमी. कारण काय की त्या पार्टनरवर अवलंबून आहे. आता आपल्या आयुष्यातला पास्ट जर आधीच सांगितला सगळा, तर एक तर हे की ठीक आहे, तुझ्या काही मैत्रिणी, माझे काही मित्र हे असू शकतात, पण यापुढे मी तुझ्याशी प्रामाणिक आहे, या सगळ्या गोष्टी बोलणं हे गरजेचं आहे, सांगितलं पाहिजे. समजा त्या मागच्या भूतकाळाशी आता काही संबंध येणार नाहीये वर्तमानाशी, तर या सगळ्या गोष्टी उलगडून सांगितल्याच पाहिजेत आधीच. पण जर तुम्ही त्याच्यात अजून अडकलेला आहात तर नक्कीच सांगायला पाहिजे. पण एखादी जर गोष्ट अशी आहे की कधीतरी 5-6 वर्षापूर्वी घडून गेलेली आहे आणि तेव्हा फसवणूक झालेली होती आपली, आणि या गोष्टी या पुन्हा जर त्याला सांगितलं की असं असं माझं त्याच्याशी लग्न होणार होतं, असं आम्ही रिलेशनशिप मध्ये होतो, तर इथून पुढे चांगलं होणार असलं तरी सुद्धा त्याच्या मनामध्ये किंवा तिच्या मनामध्ये या सगळ्या गोष्टी घर करून. आता एक माझ्याकडे केस अशी होती की फर्स्ट नाईटला तिने सांगितलं की माझं असं असं होतं आधी. आता फर्स्ट नाईटला हे सांगितल्यामुळे त्याच दिवसापासून त्यांच्यामध्ये वाद सुरू झाले. कदाचित वेळ काळ बघून या सगळ्या गोष्टी जर तिने नंतर सांगितल्या असत्या तर अडचणी आल्या नसत्या. म्हणजे कोणती गोष्ट केव्हा सांगावी, कधी सांगावी हे पण महत्वाचं आहे. त्याच्यामुळे विवाहापूर्व समुपदेशन सर्व गोष्टींचा समावेश होतो. तुम्ही लग्न अगोदर कोणत्या कोणत्या गोष्टींची काळजी केली पाहिजे, केव्हा केली पाहिजे, आपल्या कुटुंबाबद्दल एकमेकांना काय जाणून घेतलं पाहिजे. कारण लग्न हे फक्त 2 व्यक्तींचं नसतं, तर याच्यामध्ये कुटुंब एकत्र येत असतात. तर त्या दोन्ही कुटुंबांना आनंद मिळावा याच्यासाठी प्रयत्न हे दोन्हीकडून होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी कोणतीही गोष्ट एकमेकांपासून न लपवता सर्व गोष्टी त्यांना व्यवस्थित
कसं आहे की आपल्या घरामध्ये जरी काही अडचणी निर्माण झाल्या तरी ते समाजाला शेवटी समाज म्हणजे कोण आणि समाज सगळ्या गोष्टी उपयोगी येतो. तर जर फक्त समाजाला घाबरून आपण घरामध्ये सगळी हिंसा सहन करत असू तर तेही योग्य नाहीये. पण तरीही जर असं आपल्याला दाद मागायची असेल तर ह्या सगळ्या कॉन्फिडेन्शियलिटी ह्या कोर्टामध्ये पण जपल्या जातात. म्हणजे आता कौटुंबिक न्यायालयामध्ये जर आपण बघितलं तर इन कॅमेरा केसेस चालल्या जातात आणि तिथे कॉन्फिडेन्शियलिटी ठेवली जाते की तिथे नावही म्हणजे जेव्हा बोर्डवर आज कोणाची तारीख आहे तर याच्यावर नावं सुद्धा नसतात, फक्त केस नंबर असतात आणि ही प्रत्येक केसमध्ये कॉन्फिडेन्शियलिटी ही जपली जाते. तर त्याच्यामुळे तसं त्यांनी बाऊ करू नये या गोष्टीचा. खरोखर जर हिंसा होत असेल घरात तर ती सहन करू नये. एक फक्त मला म्हणावं असं वाटतं की कौटुंबिक हिंसा याला कुठलीही जात, पात, धर्म, पैसे, आर्थिक स्तर ही अडचण नाहीये. कौटुंबिक हिंसा झोपडपट्टीतही होऊ शकते, उच्च शिक्षित, उच्चभ्रू सोसायटीमध्ये पण होऊ शकते. त्याला कुठलंही अडसर नाहीये आणि कौटुंबिक हिंसा सहन करायची गरज कोणालाही नाहीये. सगळीकडे ती हिंसा होते. ती हिंसा झालीये हे जाणून घेणं हे पहिलं महत्वाचं. म्हणजे त्याबद्दलची जाणीव असणं फार महत्वाचं आहे की ही कौटुंबिक हिंसा आहे हेच लोकांना बऱ्याच वेळेला कळतं. म्हणजे लैंगिकतेविषयी जर का बोलायचं झालं ना तर बऱ्याच वेळेला स्त्रियांचं मला एक लक्षात येतं की नवरा त्यांच्या मर्जीशिवाय त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवतो, ह्या गोष्टीला ते हिंसा समजतच नाही. ही जाणीव जेव्हा होत नाही ना तोपर्यंत आपण कौटुंबिक हिंसा होतीये किंवा त्याच्यावर काही उपाय करायचा हेच समजणार. त्यामुळे पहिल्यांदा आपण ही जाणीव करून घेऊया की ही आपल्यावरती हिंसा आहे आणि ती जर होत असेल तर मग त्याच्यावरती आपल्याला काय उपाय करता येईल ही गोष्ट आपल्याला करता येईल. आणि ही करताना परत मी तेच सांगेन की आपलं समाजातील स्थान, आपले पैसे, आपलं शिक्षण याला कुठलंही अडचण नाही. ही हिंसा सहन करणं अतिशय चुकीचं आहे. ही कोणीही सहन करू नये, कोणाला सहन करायला लागू नये आणि त्याच्यासाठी आपल्या समाजातील प्रतिष्ठा ही गोष्ट बाजूला ठेवूया. हिंसा सहन केल्याने आपली प्रतिष्ठा कमी होत नाही, किंबहुना हिंसा सहन नाही केली तर माझ्या मते आपली प्रतिष्ठा जास्त समाजात राहील. मगाशी जोशी मॅडम जसं म्हणल्या की एखादं नातं जर का खरंच अडचणी खूप असतील, त्यांचं जमतच नसेल तर त्यातून विभक्त होणं हे सगळ्यात जास्त चांगलंय समाजाचा किंवा कोणाचाही विचार न करता. कारण शेवटी नातं या दोघांचे, जरी दोन कुटुंबांचं असलं तरी ते नातं निभवायची जबाबदारी जी आहे ती त्या पती पत्नींची आहे. आणि त्यांच्यातच जर का अडचणी असतील तर त्या अडचणीमुळे दोन कुटुंब नक्कीच विभक्त होतात. त्यामुळे जर अडचणी असतील तर त्यांनी सामंजस्याने एक तर त्या सोडवायला तरी पाहिजेत, मग त्याच्यासाठी समुपदेशनाची मदत घ्यावीयात. जर नसेल सोडवतायत तर त्यांनी आनंदाने, समाधानाने, वादविवाद तंटा न करता विभक्त जर झाले तर त्याचा त्यांच्या भावी आयुष्याला नक्की फायदा होऊ शकतो. कारण जे दिसून येतं असं की जर का तुम्ही भांडण, वादविवाद, तंटा करून जर विभक्त व्हायला लागलात तर बऱ्याच वेळेला पुढच्या नात्यामध्ये तेच तुम्ही कॅरी फॉरवर्ड करता. म्हणजे पुढच्या नात्यामध्ये तीच गोष्ट आपल्या घडते. त्यामुळे आपलं पहिल्या नात्याला जे इंग्लिशमध्ये क्लोजर म्हणतात ते क्लोजर देणं, म्हणजे त्या नात्याच्या सगळ्या विषय बंद करणं, संपवणं आणि ते संपवताना आनंदाने, समाधानाने संपवणं हे फार महत्वाचं आहे. हे झालं तर नक्कीच आपलं मानसिक स्वास्थ्य चांगलं राहू शकेल. कुटुंबात किंवा नात्यामध्ये हिंसा होऊच नये यासाठीच प्रयत्न प्रत्येकाने करणं गरजेचं आहे. की आपल्या नात्यांना जर आपण सांभाळलं, जपलं आणि व्यवस्थित जोपासलं तर मग कुटुंबामध्ये हिंसा हा प्रकार घडणारच नाही आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या केसेसच वाढू नयेत असा जर प्रयत्न प्रत्येक कुटुंबामध्ये झाला तर नक्कीच ही नाती आणि कुटुंब आपलं सुदृढ होईल. पुन्हा एकदा मी डॉक्टर स्मिता जोशी आणि डॉक्टर सागर पाठक सर या दोघांचेही सकाळ सोशल फाउंडेशन, सकाळ माध्यम समूहाकडून आभार मानतो.